राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड झाल्याबद्दल दिलीप खैरे यांचा निफाड शहरातील शांतीनगर चौफुली येथे उत्साहपूर्ण वातावरणात सत्कार करण्यात आलाय। समता परिषदेचे निफाड तालुकाध्यक्ष अजय गायकवाड तसेच माणुसकी सामाजिक फाउंडेशनचे संस्थापक सागर निकाळे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या सत्कार सोहळ्यास विविध सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे। सत्काराला उत्तर देताना दिलीप खैरे यांनी अपक्ष संघटना विस्तारावर भर देण्यात असल्याचं सांगितलंय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले। जिल्ह्यातील प्रत्येक गावात पक्षाची शाखा उभारून संघटनात्मक बांधणी अधिक सक्षम करण्यात येणार असून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पक्ष बळकटीकरणाचं काम हाती घेतलं जाईल असेही त्यांनी नमूद केलं आहे। महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समतेच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असल्याचं सांगत त्यांनी समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन विकासाभिमुख राजकारण करण्याचा निर्धार व्यक्त केला। विशेषतः ग्रामीण भागातील युवक, शेतकरी, महिला आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडण्यावर भर दिला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सातत्याने काम करतील। युवकांच्या सहभागामुळे पक्षाला नवसंजीवनी मिळणार असून जिल्हाभर मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश अभियान राबविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे। याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका सरचिटणीस श्रीकांत वाघ, भालचंद्र भुजबळ, सुरेंद्र पगारे, दिगंबर वडगुले, रवी अहिरे, रवी जगताप, वकील शेख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थानी दिलीप खैरे यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देत जिल्हा अध्यक्षपदाच्या निवडीबद्दल अभिनंदन केलं। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।